राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभाग के पूर्णा तालुकाध्यक्ष पद पर चक्रवर्ती वाघमारे की नियुक्ति। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गढ़ के सामाजिक न्याय विभाग के पूर्णा तालुकाध्यक्ष पद पर चक्रवर्ती वाघमारे की हाल ही में नियुक्ति की गई है। यह नियुक्ति परभणी शहर स्थित भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की पूर्णाकृति प्रतिमा के समक्ष की गई, जहां पार्टी के जिलाध्यक्ष एवं विधायक राजेश विटेकर के हाथों वाघमारे को नियुक्ति पत्र प्रदान किया गया। इस अवसर पर राजेश दादा विटेकर ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर अभिवादन किया। नियुक्ति पत्र सौंपते हुए उन्होंने कहा कि पार्टी के संगठनात्मक कार्य को मजबूत करने के लिए सभी को एकजुट होकर काम करना चाहिए। सदस्यता अभियान को अधिक से अधिक बढ़ाया जाए ताकि पार्टी की जड़ें और गहरी हों। नवनियुक्त तालुकाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे ने अपनी भावना व्यक्त करते हुए कहा कि पार्टी ने जो जिम्मेदारी मुझे दी है उसे मैं पूरी निष्ठा और ईमानदारी के साथ निभाऊंगा। संगठन को मजबूत करने के लिए सतत प्रयास करता रहूंगा। इस कार्यक्रम में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता अरुण कुमार लिमाडे, माणिक भदरगे, मिलिंद लौंडे, आनंद दीपक, अंबादास डोंगरे, भागोजी गायकवाड़, मंगेश गायकवाड़, महेंद्र दवणे, गोविंद गजभारे, मारुति राव ढाले सहित बड़ी संख्या में पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। मी हे म्हणतो की आज जे आपले राजेशदादा विटेकर आमदार साहेबांनी जे माझी नियुक्ती केली आणि अजितदादाचे काय मागं मी चांगले भाषण वगैरे ऐकले आणि त्यांनी जे काम करते मेहनत करते अशा लोकांसाठी ते त्यांची इच्छा आहे की बा तसे लोक त्यांच्याकडे आले पाहिजे। आणि मी एक चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळं आजपर्यंत मी बरेचसे काही कामं चांगले केलेले आहेत आणि सामाजिक चळवळीची कामं केलेले आहेत, समाजासाठी जे समाजाच्या हितासाठी कामं केलेले आहेत। परंतु आता मला असं वाटते की या पक्षांमध्ये मी गेल्यानंतर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मी राष्ट्रवादी वाढवण्याचं काम प्रथम करन आणि त्याच्यानंतर जे समाजाच्या हितासाठी काही कामं असते ना ते सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करन। स्थानिक स्वराज्य या बारीला राष्ट्रवादीच्या बऱ्याचशा सीटा आणण्याचं काम आम्ही करू आणि स्थानिक स्वराज्य आहे, जिल्हा परिषद आहे, ग्रामपंचायत आहे, या ठिकाणी बरेचसे ग्रामीण भागामध्ये माझा परिचय असल्यामुळं या बारीला तालुक्यामधून राष्ट्रवादीचा झेंडा आम्ही फडकवण्याचा प्रयत्न करू। हिमशक्ती सामाजिक संघटना आहे ती बरेच वर्ष 20-22 वर्ष काम केलं मी, परंतु त्या 22 वर्षामध्ये मला त्या कामाचं जे करण्याची पद्धत होती ते भरपूर केली मी आणि हांडोरे साहेबाला मंत्री असताना 5 वेळेस आणलं आणि मोठे मोठे कार्यक्रम घेतले, परंतु काय की ते एक समाजापुरती मर्यादित आहे आणि काही लोक त्याच्यामध्ये पुढे जाऊ देण्याचं काम करण्यामध्ये अडथळे येत असतात। आज तर मी प्रवेश केला, आता ह्याच्यानंतर मी सभासद नोंदणी बरीचशी 600 सभासद नोंदणी केली आणि आता 2000चा टार्गेट जे आहे येणाऱ्या 1 तारखेला मी 2000 सभासद नोंदणीचा तालुक्यामधून करून देणार आहे आणि त्यानंतर महिलाची नियुक्तीसुद्धा करणार आहे आणि बऱ्याचशा महिला माझ्यासोबत आहे। तर मी तालुक्यामध्ये जवळपास या 2 महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन आणि बऱ्याचशा ठिकाणी तुमचं काय म्हणतात त्याला कार्यक्रम लावीन आणि त्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे बोर्ड लावण्याचा प्रयत्न करेन आणि राष्ट्रवादी आम्हाला आज समजा दादाचा डोक्यावर हात पडला, आमच्या राजेश दादा विटेकर खूप छान व्यक्तिमत्व आहे, दादाचा स्वभाव खूप छान आवडला आम्हाला आणि दादाचं नाव ज्या पद्धतीने त्यांनी नियुक्ती आमची केली तर त्या पद्धतीचं त्यांचं नाव आम्ही मोठं करण्याचा कुठेही कमी पडणार नाही याची दखल घेऊ।